नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्याच्या आनंदाला महत्त्व द्यायचं आणि कायम जिथे जिथे आव्हान येईल ते आव्हान हसत हसत स्वीकारायचं. कशासाठी, कुणासाठी? तर हा विचार फक्त घरासाठी, कुटुंबासाठी, अशा असंख्य माऊलींना, असंख्य घराघरात दडलेल्या सावित्रींना आदेश बांदेकरचा मनापासून नमस्कार. आणि या शुभेच्छांबरोबरच आज आपण आलेले आहोत बाळकृष्ण सोसायटी नऱ्हे पुणे या परिसरामध्ये. रश्मी राहुल जामकर या वहिनींना भेटणार आहोत. या माऊलीमध्ये दडलेलं सावित्रीपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला भेटूया या आधुनिक काळातल्या या सावित्रीला. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या सत्यवान व सावित्रीची यमाने बघितली परीक्षा. राहुल राव माझ्यासोबत असेच राहावे ही माझी अपेक्षा. अरे वा वा, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार नमस्कार. ही माझी मुलगी. हॅलो. हे माझ्या सासूबाई. ते या दिद्या. ह्या माझ्या सासूबाई. हे सासरे. नमस्कार. हे माझे वडील आई. नमस्कार. हे माझे वडील डॉक्टर. नमस्कार. त्याच्यानंतर त्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हे लहाने दीर. मोठे दीर आहेत मागे. काका, मावशी, माझी ती बहीण स्पेक्सवाली आणि बाकी सगळा माझा मित्रपरिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? वडील सरकारी ऑफिसर होते, त्यामुळे 2-3 गावांमध्ये शाळा झाल्या वेगवेगळ्या. कुठली गावं? परभणी, त्याच्यानंतर नांदेड, या 2 ठिकाणी. तुमचं बालपण? माझं बालपण पूर्ण नांदेडमध्ये गेलं सर. नांदेड. आता आपण काय करता? ट्युशन्स 1st to 10th. तुमची ओळख कशी झाली? ॲक्च्युली एक कॉमन फ्रेंड आहे, ती क्रांती. हा, तिने क्रांती घडवली. हो. काय झालं? तिला म्हणजे हे मांडलेले भाऊ आहेत तिचे, आणि मी तिची फ्रेंड होते. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. कुठलं? डिप्लोमा मेकॅनिकल करत होते मी त्यावेळेस नांदेडला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये. तर तिला असं वाटायचं की हे दोघं जण एकमेकांना मेड फॉर इच अदर हे तिला वाटायचं. आणि मग नंतर तिने फोनवर एकदा दोनदा बोलणं झालं. बघितलं आम्ही एकमेकांना कधीच नव्हतं. फोनवरच 2-3 वेळा बोलणं झालं आमचं. कोणी केला फोन? हिनीच लावून दिला आणि बोलायला लावलं आम्हाला दोघांना. बरं. मग आणि मग नंतर ती म्हणाले की आपण भेटू. म्हणजे हे आले होते नांदेडला. ॲक्च्युली मी नांदेडमध्ये आणि हे पुण्यामध्ये होते तेव्हा. हो, ते जॉबला होते आणि मी नांदेडमध्ये कॉलेजला होते. मग ते आले. हां, मग ते आल्यानंतर तिने मला सांगितलं की उद्या तुला भेटायचं आहे बरं का भाऊला म्हणून. आणि ॲक्च्युली इन्सिडेंट्स असं झाला सर माझ्यासोबत की ज्या दिवशी मला भेटायचं होतं राहुलला, त्याच्या त्या सकाळी 5 वाजता तो माझ्या स्वप्नात आला. हो. न बघितता? हो. आणि मला कधीच नाही. आणि धक्का स्वप्नात आले. हो. आणि धक्का असा बसला, ज्यावेळेस मी ह्याला भेटायला गेले तर लिटरली माझ्या पायाखालची जमीन सरकली की हाच तो व्यक्ती ज्याने सांगितलं होतं की मी तुझ्या लाईफमध्ये कधी हात सोडणार नाही स्वप्नात येऊन. वटपौर्णिमेचा हा भाग आहे. तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली वगैरे राहत होता? अजिबात नाही. आपलं विचारतो. ते म्हणजे रात्रीचं खेळ सुरू झाल्यासारखं वाटायला लागलं मला. तुम्हाला आठवतोय तो दिवस? हो. ज्या दिवशी पहिल्यांदा दिसल्या? हो. काय झालं तेव्हा? मग आम्ही चहा पाणी घेतला, तिथे गप्पा थोड्याशा मारल्या आणि तिथून कुठेतरी आमच्या मनामध्ये एक पालवी फुटली आणि आमच्या प्रेमाला सुरुवात झाली. मग लग्न कधी केलं? ॲक्च्युली मी थोडीशी इम्पेशंट जास्त आहे. म्हणजे मला घाई असते सगळ्या गोष्टींची. बरोबर. तर त्यामुळे पप्पांचा होकार ऐकायच्या आधीच मी घर सोडून निघून गेली. कुठे? पुण्याला. मग इथे आल्यावर लग्न केलं? हो. लगेच? लगेच. किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष. या 20 वर्षात म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार तरी येतातच. तुमच्या बाबतीत काय सांगणार? सगळं छान चालू असताना सडन 2013 मध्ये
माहित नाही, ह्याला थोडासा त्रास झाला काय डोकं. झालं? माझं डोकं खूप दुखायला लागलं. नॉर्मली मला कुठला त्रास होत नाही किंवा डोकंदुखीसुद्धा जास्त माहिती नव्हती. मग त्यांनी सांगितलं की मेडिसिन दिल्या आणि ताबडतोब तुम्ही तुमचं पूर्ण चेकअप करून घ्या म्हणून प्रिस्क्रिप्शन दिलं. ज्यावेळेस मी माझ्या पूर्ण बॉडीचं चेकअप केलं त्यावेळेस असं कळालं की माझी जी क्रिएटिन लेवल आहे ती थोडीशी नाही, बऱ्यापैकी हाय झालेली होती. क्रिएटिन लेवल म्हणजे तो किडनीचा एक आजार मला डिटेक्ट झाला. मग डॉक्टरांनी मग त्यानंतर थोडीशी धावपळ सुरू झाली. किडनीच्या आजाराचे स्पेशालिस्ट शोधले आम्ही. पुण्यातल्या एका वेल नोन डॉक्टरकडे आम्ही ट्रीटमेंटसाठी किंवा सगळ्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी गेलो. आणि मग तिथनं आमचं लाईफमधला एक छोटासा बॅड पॅच, छोटा म्हणता येणार नाही, मोठा बॅड पॅच सुरू झाला. वर्ष कुठलं? 2013च. जेव्हा हे तुम्हाला कळलं काय होतं? ॲडमिट केल्यानंतर 2-3 दिवसांनी ते रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्स आल्यानंतर सर आमच्यासमोर आले. माझे मोठे धीर माझ्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं की तुमचे दोन्ही किडनी फेल आहे. मग ह्याने फार विचित्र प्रश्न विचारला. तो म्हणाला की माझ्याजवळ दिवस किती आहेत. मग ॲक्च्युली आम्ही वेल नोन डॉक्टरकडे जरी गेलेलो असेल तर त्या डॉक्टरकडून थोडंसं चुकीची ट्रीटमेंट मिळाली आम्हाला. साधारणतः 1.5 लाख रुपये खर्च करूनसुद्धा माझी तब्येत खूप खालावली. आणि मग त्यातनं बाहेर कसे आले? मी एकच काम केलं, म्हटलं गणपती बाप्पा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू यातनं मला बाहेर काढणार. फक्त एवढं वाक्य बोलले आणि नंतर मी काहीही केलं नाही. लिटरली देवाजवळ दिवाही नाही लावला. मी हे सांगते तुम्हाला, वर्षभर. म्हणजे कारण माझा विश्वास आहे ना तिथे, मी विश्वास ठेवून दिला आहे. आणि कारण मला ह्याला सांभाळायचं होतं. ही खूप लहान होती, 10च वर्षाची होती फक्त. पण स्त्री शक्तीची ताकद तेव्हा अनुभवली? अगदी 110% अनुभवली सर, 110%. आणि या माऊलीनं खेचून काढलं बाहेर. बाहुलीने खेचून काढले. आज मी काय जे काही उभा आहे किंवा मी काय जे काही सुंदर आयुष्य जगतोय ते फक्त रश्मीमुळे. या सगळ्या पिरियडमध्ये आम्हाला एक छान काका भेटले. त्यांनी आम्हाला दुसरे डॉक्टर सजेस्ट केले. त्या डॉक्टरकडे गेलो ना तेव्हा आमचं लाईफ सगळं चेंज झालं. हो का? खूप म्हणजे त्या सरांना मी जेवढं मानेन तेवढं कमी. त्या सरांनी आमचं आयुष्य घडवलं आज. आम्हाला जी भीती होती की म्हणजे जेव्हा आम्हाला सरांनी मेन सरांनी जेव्हा सांगितलं की तुम्हाला ट्रान्सप्लांट करल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा आम्ही ठीक आहे तयार होतो. माझे भाऊजी पण त्यांचं मेडिकलचं दुकान आहे त्यामुळे त्यांचाही सपोर्ट. हो झालं ना सर, त्यामुळेच तो पुढे जाते हळूहळू मी. तर त्यांनी जेव्हा सांगितलं आम्हाला मेन सरांनी की तुम्हाला दर 10 वर्षाला ट्रान्सप्लांट करायला लागेल, त्यावेळेस मी भयंकर कोसळली होती. ह्याच्यासमोर नाही, यांच्यासमोर, माझी एक मैत्रीण आहे तिच्यासमोर भयंकर. म्हणजे मला असं वाटलं आता संपलं आपलं, काहीच नाही आहे. पण मनीष माळी सरांनी मला सांगितलं असं काहीही नसतं. तुमची जेव्हा इच्छाशक्ती असते ना त्यावेळेस तुम्ही काहीही करू शकता. आणि मग तिथून जो लाईफ टर्न झाला माझा, मग सरांनी आम्हाला सगळ्या प्रोसेस सांगितल्या माळी सरांनी ट्रान्सप्लांटसाठी. मग आम्ही पहिले दादा माझे सासरे, त्यांचं एज बसत नाही. सासूबाईंनी तयारी दाखवली पण त्यांचा बीपीचा प्रॉब्लेम झाला, बीपी डिटेक्ट झाला, त्यामुळे घेता येत नाही. मग सरांनी विचारलं आता काय, आता डोनेट कोण करणार? म्हटलं सर मी आहे ना. सर्वात महत्त्वाचं तिने कोणालाही विचारलं नाही, कोणाचंही ॲडवाईस घेतलं नाही. स्वतःहून सरांकडे गेली आणि तिने तिची तयारी सांगितली की सर माझी तयारी पूर्णपणे आहे, मला कुठली. तेवढ्या कॉन्फिडन्सने तिने जाऊन ते सरांना कन्व्हिन्स केलं त्या गोष्टी. आणि तुमची किडनी त्यांना मॅच झाली. आता किती वर्ष झाली? 5 वर्ष. एकदम बस. एकदम म्हणजे आहे तशी सुंदर पहिल्यासारखीच आयुष्य जगतो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही जवळपास 15 दिवसांचा कुलू मनाली वगैरे टूर पण मारून आलो. अरे वा, क्या बात आहे. बघा ना, मला सुद्धा यायला मिळालं. काही आनंदाचे प्रसंग असतात. मला तेच म्हणायचंय की कुठलीही परिस्थिती येत असते पण आपण तिला गिवअप करणं किंवा सोडून देणं हे त्याच्यावरचं उत्तर नाही. आव्हानं प्रत्येकाला येतात, पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला फाईट केली ना की असं सुंदर आयुष्य जगता येईल. या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे ही मी मनापासून प्रार्थना करतो. या माऊलीला जे मनात सुख इच्छित आहे त्या सगळ्याला ही वास्तू तथास्तू म्हणू दे ही प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच एक छोटासा खेळ, कारण या गप्पा काही संपणार नाहीत, तेव्हा या गप्पांच्या ओघामध्ये हा पहिला खेळ. आणि बघूया सगळी बक्षिसं या माऊलीला मिळणार का. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवलेल्या आहेत, एका चिठ्ठीवरून दुसरी चिठ्ठी असं करत करत या घरात चांदीची अन्नपूर्णा आहे ती घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची.
आठवणीतल्या क्षणांचं तोरण. सावकाश. घरातले सांगू शकता तुम्ही? हसवणारा माणूस. 15 सेकंद झाली. एका मिनिटात 4 वस्तू शोधायच्या. हा, सापडला सापडला. 30 सेकंद झाली. कंगव्याचा समूह. एका सत्यनारायणीची कथा. 10 9 8 7 6 5 4 3. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळस तुमच्या घरात आहे. अभिनंदन. आणि वहिनी ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देते आहे. अभिनंदन. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला या दोघांबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. माझे मम्मी पप्पा खूप छान आहेत. त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे. ते मला खूप प्रेम देतात. या सासूबाई. हा, या सासूबाई. ती आई, सासूबाई बाबा आणि सुनेबद्दलचं. तिचं कौतुक करण्यासाठी माझे जो शब्दच नाही आहेत. बाबांकडे द्या. ती सर्व गुणसंपन्न आहे एवढंच मला सांगता येईल. म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात अशी सून तुमच्या घरात. एकदम माझ्या इतका भाग्यवान दुसरा नाही साहेब. मी दादांना चॉकलेट मागते. माझं आणि माझ्या सासऱ्यांचं रिलेशनच वेगळं आहे. ते बाबा. द्या. जावई चांगले आहेत. आधी आमची नाराजी होती, पण आता ती सगळं गेलेली आहे. होय ना. मला एवढंच सांगायचं का ती खूप म्हणजे दाडशी पण आहे. खूप असे सगळे गुण आहेत तिच्यात. असंच नाही का चांगले पण आहेत, सगळेच गुण आहेत तिच्यामध्ये. आणि ती पहिल्यापासून खूप स्ट्रगलमध्ये होती. असं म्हणजे खूप, पण तिला नवरा खूप छान भेटला आणि दोघांचं लाईफ असंच सुखाने. त्यांना मिळाला म्हणजे तुम्ही काय विचार नाही, माझं पण चांगलं मिळालंय ना मग. हो, नाही तिच्याबद्दल बोलते ना मी. नाही नाही, गंमत करतो कारण वातावरण गंभीर झालं. बोला. यांचा खूप स्वभाव छान आहे. म्हणजे असं कधी असं इतकं टेन्शन होतं आयुष्यामध्ये त्यांच्या, पण तरी कधी असं जाणू दिलं नाही. सगळे कौतुकच करते. पण मला तुम्हाला विचारायचंय, इतकं सगळं सगळेजण बोलत होते. अर्थात स्वाभाविक आहे, तुमच्यावरती प्रेम आहे, पण आता तुम्हाला बक्षीस मिळवून देतील असं वाटतं का हो यांच्या? सर सांगू, मला त्यांनी बक्षीस मिळून दिल्यापेक्षा आज माझं घर, म्हणजे माझं लव्ह मॅरेज आणि मी निघून आल्यामुळे असं झालंय, आज माझं घर लिटरली 20 वर्षानंतर माझ्या लग्नासारखं पूर्ण घर फुललंय. आमच्या दोघांसाठी 20 वर्षानंतर सगळी फॅमिली एकत्र पहिल्यांदा आली. कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त एकत्र आणि ते जमलेले आहे. तुमच्यामुळे. खूप थँक्यू. खूप खूप थँक्यू. झी मराठी. झी मराठी घडवून आणि मराठी. पण बरं वाटलं तुम्ही सगळे एकत्र आलात. तसेच एकत्र घ्या. पण आता ह्या जरा जाऊबाई तुम्हाला वगैरे किंवा हे सगळी मंडळी बक्षीस मिळवून देणार का बघायचं. गाणं. पहिलं मुलीकडे झालंय आव्हान. मला तुला विचारायचं, हे आव्हान तू घ्यायला तुला आवडेल की मावशीने घेतलं. मावशीने? द्या चला. मावशीबाई. मावशीबाई. कपडे अडकवण्याच्या क्लिपच्या साह्याने डॉमिनोज एका बाउलमधून दुसऱ्या बाउलमध्ये टाकायचे आहेत. 30 सेकंदामध्ये 10 डॉमिनोज गोळा करायचे आहेत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद झाली. आतापर्यंत 2च गोळा झाले. 15 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. किती झालेत मोजा? 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट वस्तू. अभिनंदन. ही भेट वस्तू.
चमच्याच्या सहाय्याने चेंडू एका बरणीत विशिष्ट अंतर भरेपर्यंत टाकणे. तुमची वेळ सुरू होते आता. पाच, 4, 3, 2. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. म्युझिक. जादू आहे आपल्याकडे. क्या बात आहे. किती मस्त आहे हो की नाही. मराठी गाण्यावर नाच करायचा आहे. अभिनंदन, अभिनंदन. काय त्यावेळेला मानपान राहून गेलो. किती प्रेम आहे बघा सगळ्यांचं. भरभरून आरोप केलेत तुमच्यावर. हं? सोडत नाहीत ते, कळलं ना. हो गया तरी कुठले कुठले आरोप केलेत. तुम्ही ना नवऱ्याचं फारच कौतुक करता. आहेच तसं नवरा. नाही पण जरा जास्तच कौतुक करता. नाही पण आहेच तो मग तसा. बाकीच्यांना आपल्या नवऱ्याकडे प्रॉब्लेम वाटतो. कॉम्प्लेक्स येतो बघितलं. स्वतः डॉक्टर आहात का? नाही. नाही ना. डॉक्टर जेव्हा एखादा औषध देतो, डोस देतो, तो पूर्ण करणं ना तुमच्यासाठी बरं असतं. सोयीनं तुम्ही डोस पूर्ण करता असं करू. त्याला काय ढोस देताय? नाही, त्यानेच दिलं असणार आहे ते. तुम्ही डोळ्यांनी ढोस दिला त्यांना. कोणी लिहिलं आम्ही नावं नाही घेतली. आहे ना, मला माहिती आहे ना. ह्या सगळ्यात खूप चिडचिडपणा पण करता मिस्टरांना. सारखं सारखं घरी येऊन त्रास देऊ नये. हो नाही, मला नक्की बघायचंय. आता कोणाला त्रास देता ते तुम्हीच शोधा. महालक्ष्मीच्या सणाला तुम्ही जात नाही. अच्छा. नांदेडला. जाऊबाईंचा असेल नक्कीच. मी परत त्यामुळे आलेल्या पाहुण्यांचं एकटीला करावं लागतं. तुम्ही आलात तर हातभार लागेल असं. येस येस, नक्कीच नक्कीच. हे सगळं करताना ना जरा आळशीपणा पण फार करता. त्याच्यामुळे वजन वाढतं आहे. आणि स्वतःचा हट्टीपणा मात्र काही केलं तुम्ही कमी करता. काय सांगाल या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? सगळे माझे फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स आहेत जे माझी केअर करतात, जे मला सांगतात तोंडावर, तेच सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. वहिनी आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सगळ्यात जास्त मी क्षमा मागेन माझ्या आई वडिलांची. कारण त्यांना मी तसा खूप त्रास दिला. वडील खूप मोठ्या पोस्टवर होते आणि त्यावेळेस मी घर सोडून गेले. त्यामुळे त्या दोघांना, बहिणीला आणि भावाला, त्या चौघांना खूप खूप त्रास झाला. आज थँक्यू सर की मला जग जाहीर सगळ्या फॅमिली मेंबर्स समोर माझ्या आईवडिलांची क्षमा मागायला तुम्ही चान्स दिला. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी सुद्धा त्याच्या आईवडिलांचीच मागेल क्षमा. कारण त्यांच्या मुलीला किती जरी नाही म्हटलं, अप्रत्यक्षरित्या माझ्यामुळेच त्यांना त्रास झालेला आहे. त्यांची मुलगी माझ्याकडे जी आलेली आहे त्यामुळे मनापासून मी त्यांची क्षमा मागतो. धन्यवाद द्यायचे असेल तर? धन्यवाद माझ्या पूर्ण फॅमिली मेंबर्स आणि माझे पूर्ण मित्रपरिवार, जो 1 वर्षभर पूर्ण माझ्या पाठीशी उभा होता. तुम्ही? सर, या बाबतीमध्ये मी तो सुरुवातीला सांगू शकेल की माझ्या फ्रेंड सर्कल जे मला आयुष्यात मिळालेलं आहे, ती देवाने दिलेली सर्वात मोठी गिफ्ट आहे मला. आणि मी हेही सांगेन की मी 5 वर्षानंतर प्रत्येकाला फोन करून थँक्यू सांगितलं की आज जे काही आम्ही दोघं लाईफ जगतोय ते तुमच्या सपोर्टमुळे. असेच हसत राहा, आनंदात राहा आणि कायम सुख आणि आनंद या घरात नांदो ही प्रार्थना
आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो या आधुनिक सावित्रीचा, या माऊलीचा सन्मान करण्याचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदिंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.